श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच अद्भुत आणि रहस्यमय मंत्र ऐकून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, आज मोजून हा मंत्र 20 मिनिटे मन लावून ऐका. आज तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये लवकरच पैसा येणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहा आणि या मंत्राकडे दुर्लक्ष करू नका. चला तर मग लक्ष देऊन मंत्र ऐकूया. भक्तांनो, जर तुम्ही खूप मेहनत करत असाल तरीही अपेक्षित उत्पन्न मिळत नसेल, सतत आयुष्यात त्रास सहन करावा लागत असेल, मानसिक, आर्थिक किंवा आरोग्याशी संबंधित अडचणी तुमचे जीवनाने त्रस्त झाले असतील, तर आजपासून तुमचे दुःख संपण्याची वेळ आली आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा अद्भुत आणि प्रभावी धनवर्ष मंत्र तुमच्या जीवनातील सर्व अडचणी मुळापासून नष्ट करू शकतो. हा मंत्र काही सामान्य मंत्र नाही, तो मंत्र आहे तुम्हाला थेट श्री स्वामी समर्थ महाराजांशी जोडणारा, ज्यांचं कृपाछत्र तुमच्यावर येऊन तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि अपार संपत्ती निर्माण करणारा. स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नाहीत, ते ब्रह्मांडातील शक्तीचा मूर्त रूप आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते. या मंत्राचा प्रभाव इतका शक्तिशाली आहे की तो ऐकताच तुमच्याभोवती एक अदृश्य ऊर्जा तयार होते. चारही दिशांनी पैसा, संधी, यश आणि शुभतेला तुमच्याकडे खेचते. आज जगात प्रत्येकालाच धनप्रतिष्ठा आणि शांती हवी असते, पण ती सर्वांना मिळत नाही. काही जण लाखो कमावूनही समाधान शोधू शकत नाही, तर काही जण मेहनत करूनही गरिबीत अडकून राहतात. या दोन्ही परिस्थितीचं मूळ कारण म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि कृपेचा अभाव. पण जर एखाद्या व्यक्तीने या धनवर्षा मंत्रावर पूर्ण श्रद्धा ठेवून 108 वेळा ऐकलं, तेही कोणत्याही व्यत्ययाशिवाय, मनापासून शांत आणि एकाग्र चिंतेने, तर त्यांच्या जीवनात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, हा मंत्र फक्त ऐकायचा नसून अनुभवायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही तो ऐकला तेव्हा फक्त शब्द नव्हे, तर त्याच्या मागची दिव्य ऊर्जा तुमच्या मनात, शरीरात आणि पर्यावरणात संचार करत असते. ही ऊर्जा केवळ पैशांचं नव्हे, तर तुमचं संपूर्ण नशीब बदलण्याची ताकद बाळगते. ही शक्ती आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेची. 2025 हे वर्ष तुमचे जीवन पार बदलून टाकेल. हे वर्ष करोडपती होण्याचं वर्ष ठरेल. तुमचं गरिबीचं आयुष्य संपेल. तुम्हाला पैशासाठी झगडावं लागणार नाही, कारण आता स्वतः स्वामी महाराज तुमच्या पाठीशी असतील. लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ कधीही त्यांच्या भक्तांना निराश करत नाही. त्यांच्या भक्तांसाठी ते स्वतःहून धावून येतात. आजवर शेकडो लोकांनी या मंत्राचा अनुभव घेतला आहे आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत. काहींना अनपेक्षित नोकरी मिळाली, काहींना अचानक मोठा आर्थिक लाभ झाला, काहींच्या व्यवसायात मोठी उलथापालथ होऊन यश मिळालं. हे केवळ योगायोग नव्हे, तर स्वामींच्या मंत्राचे प्रत्यक्ष परिणाम आहेत. हे शक्य होतं श्रद्धेमुळे, विश्वासामुळे आणि सातत्यामुळे. म्हणूनच हा मंत्र ऐकताना फक्त मोबाईलवर प्ले करणे पुरेसं नाही, तर त्यामध्ये मनपूर्वक सहभागी होणं आवश्यक आहे. दररोज ठराविक वेळी शांत जागी एकाग्र चित्ताने हा मंत्र ऐका. घरामध्ये शक्य असल्यास दिवा लावा, स्वच्छतेची काळजी घ्या
आणि हा मंत्र सुरू करा. जेव्हा तुम्ही आसन नियमित करता तेव्हा घरात सकारात्मक लहरी तयार होतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सौख्य संपत्तीचा मार्ग मोकळा होतो. भक्तांनो, या मंत्राची महती इतकी आहे की जसं सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो, तसाच या मंत्रामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी आणि दारिद्र्य अंधाराचा नाश होईल. हा मंत्र ऐकत असताना मनात स्वामी महाराजांचा संकल्प धरा, त्यांची कृपा मागा आणि संपूर्ण विश्वास ठेवा की समजून घ्या की तुम्ही एका दिव्य प्रक्रियेचा भाग होत आहात, जी प्रक्रिया तुम्हाला तुमच्या दुःखापासून मुक्त करूनही समृद्धीच्या मार्गावर नेते. प्रत्येक वेळेस हा मंत्र ऐकताना तुमचे मन पूर्णपणे श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये विलीन झाले पाहिजे, कारण जेव्हा मन पूर्ण श्रद्धेने एकाग्र होतं तेव्हाच आशीर्वाद प्राप्त होतो. स्वामी समर्थ हे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहेत. त्यांची कृपा ज्याच्यावर होते त्याचे जीवन धन, यश, सुख आणि समाधानाने परिपूर्ण होते. त्यांच्या नामस्मरणानेच कित्येकांचं भाग्य उजळले आहे. मग त्यांच्या धनवर्षावाचा मंत्राचा प्रभाव किती अद्भुत असेल याचा विचार करा. हा मंत्र ऐकत असताना फक्त कानाने ऐकू नका, तर मनाने, हृदयाने आणि आत्म्याने अनुभव घ्या. प्रत्येक शब्दामध्ये एक गोड ऊर्जा आहे. तुमच्यात ती शिरते आणि आतून बदल घडविते. तुम्ही जेव्हा दररोज हा मंत्र ऐकता तेव्हा एक विशिष्ट आध्यात्मिक तुमच्या भोवती तयार होते. ते तुमची नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मक आमंत्रण देते. तुम्ही आतापर्यंत खूप प्रयत्न करूनही यश, पैसा किंवा समाधान मिळवू शकले नाही, तर या मंत्राच्या माध्यमातून स्वामी समर्थ महाराजांना एक संधी द्या. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि बघा तुमच्या जीवनात काय चमत्कार घडतो. हजारो लोकांचे अनुभव हेच सांगतात की हा मंत्र केवळ शब्दांचा संग्रह नाही, तर एक जागृत शक्ती आहे. ही शक्ती तुमचं नशीब बदलू शकते आणि ती तुमच्यासाठीच सज्ज आहे. फक्त गरज आहे ती विश्वासाने त्याचं स्वागत करण्याची. तुम्ही आज ज्या अडचणीतून दूर जात आहात त्या अडचणी या मंत्राच्या प्रभावाने नष्ट होतील आणि त्यांच्या जागी समाधान, स्थैर्य आणि संपत्ती येईल. म्हणूनच भक्तांनो, आजपासून या मंत्राला तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. दररोज त्याचा अभ्यास करा, त्याला एका अनुभवा आणि तुम्हाला दिसून येईल की श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर किती प्रेम करत आहे. त्यांनी तुम्हाला या मंत्राच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी दिली आहे. ही संधी गमावू नका, कारण या मंत्राचे फायदे केवळ आर्थिक मर्यादापुरते नाही, तर ते मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक समृद्धी देखील देतात. तुमचं आत्मभान वाढवतं, तुमचं विचारशक्ती ती सुधारते आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करते. भक्तांनो, तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. फक्त त्याला जागं करण्यासाठी या मंत्राची गरज आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेची गरज आहे. त्यामुळेच आजपासून हा धनवर्षाव मंत्र ऐकण्यास सुरुवात करा. तो शेवटपर्यंत ऐका, त्याचं महत्त्व समजून घ्या आणि स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवा, कारण एकदा का त्यांनी तुमच्यावर कृपादृष्टी टाकली की मग जीवनात दारिद्र्य, अडचणी किंवा अपयश हे शब्दच कायमचे नष्ट होतील. श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे जीवन
अर्काशमय करतील आणि अशी संपत्ती देतील की जिचा तुम्ही विचार कधी स्वप्नातही केला नसेल. त्यांच्या कृपेने तुमचं नशीब नव्याने लिहिले जाईल आणि तुम्ही फक्त यश, संपत्ती आणि समाधानाच्या मार्गावर चालत राहाल. म्हणूनच तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की रोज न चुकता ठराविक वेळेला हा मंत्र ऐकायचा आहे आणि ऐकताना मन एकाग्र ठेवायचं आहे. त्यामध्ये दुसरे विचार आणायचे नाहीत. मोबाईल वापरत असाल तर तो शांत ठिकाणी ठेवा आणि ऐकताना पूर्णपणे त्यामध्ये तरी तिचा प्रभाव अंतर्यामी होतो. कारण स्वामी समर्थ महाराजांची कृपा माध्यम बघत नाहीत, ती बघते ती फक्त भक्तांचं शुद्ध मन आणि अपार श्रद्धा. जेव्हा ही श्रद्धा दृढ होते तेव्हा कृपापात्रत्व आपोआपच प्राप्त होतं. तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे आणि शुद्ध भावनेने हे मंत्र स्मरण चालू ठेवायचं आहे. कालांतराने तुम्हालाच लक्षात येईल की जीवनामध्ये बदल कसा घडतो आहे. अनेकदा आपण बाहेरचं बदलण्याचा प्रयत्न. ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय
धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाय नमः।